तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कायद्याच्या चौकटीत संविधानाच्या कक्षेत राहून जे करता येईल ते करण्यासाठी सरकार तयार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर दुसरीकडे अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात मनोज जरांगेंचं उपोषण सुरू झालेलं आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सातारा गॅझेट लागू करण्याचा जीआर काढण्याचं लेखी आश्वासन द्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केलेली आहे आणि या मागणीसाठी आता ते उपोषणाला बसलेत। भर उन्हात शेतात बाज टाकून ते या उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणाची सुरुवात झालेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल देखील जरांगेंची भेट घेतली होती आणि आताही ते भेट घेत आहेत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, उपोषणावर आंदोलनावर मनोज जरांगे ठाम आहेत। सरकारच्या वतीने पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील भेट घेत आहेत। काय अपडेट्स आहेत सध्याचे? विखे पाटील थोड्या वेळापूर्वी पोहोचलेले आहेत जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी। काही कागदपत्र त्यांनी सोबत आणली आहेत। काल विभागीय आयुक्तांसोबत एक बैठक घेतलेली होती आणि जरांगे पाटलांनी काही मुख्य मागण्या केलेल्या होत्या। त्या सगळ्या संदर्भात सरकार काय पावलं उचलत आहे आणि त्यात पुढे काय केलं जाईल या अनुषंगाने काही कागदपत्र, एक ड्राफ्ट या ठिकाणी आणलेला आहे। आणि जी काल मागणी जरांगे पाटील यांनी केलेली होती की या सगळ्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लिखित स्वरूपामध्ये द्याव्यात आणि त्या लिखित स्वरूपामध्ये आणली असल्याची माहिती आहे। आणि आता या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याची जी उत्तरं लिखित स्वरूपात दिली जाणार आहेत ती जरांगे पाटील यांना मान्य होतात की पाहावं लागेल। त्या अनुषंगानेच आता ती कागदपत्र या ठिकाणी जरांगे पाटील यांना दाखवली जात आहेत आणि त्याची सविस्तर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर हे उपोषण जे सुरू झालंय ते मागे घेण्यात त्यांना यश येतं का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र आता उपोषण सुरू आहे। जरांगे पाटील यांच्याशी विखे पाटील हे चर्चा करतायत। जी कागदपत्र या ठिकाणी विखे पाटील यांनी आणलेली आहेत आणि त्याची जी उत्तरं लिखित स्वरूपामध्ये दिली जाणार आहेत ते देखील विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांना दाखवत असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। कृष्णा, कालची बोलणी, कालची मनधरणी अपयशी का ठरली? मुळामध्ये कालची बोलणी अपयशी यासाठी ठरलेली होती की मनोज जरांगे पाटील हे लिखित स्वरूपामध्ये देण्यावरती ठाम होते की तुम्ही ज्या सांगताय की या एवढ्या नोंदी आहेत त्याचे पुरावे त्यांनी मागितले होते। ते पुरावे या ठिकाणी घेऊन आलेत। म्हणजे 58 लाख नोंदी सरकारने सांगितल्या। कृष्णा, या मुद्द्यावर आपण आणखी बातचीत करूया। थोडंसं थांबवता एक महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे। मराठा आरक्षण कक्ष महिनाभरात सुरू करू अशी मनोज जरांगे यांना सरकारनं आश्वासन दिलेलं आहे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती आणि मराठ्यांसाठी 8 दिवसात हेल्पलाईन सुरू करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलंय। नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जात पडताळणीसाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात येईल, अशी माहिती मिळते। ज्या मागण्या मनोज जरांगेंनी केलेल्या होत्या त्या संदर्भात सरकारनं ही आश्वासन दिलेली आहेत। मराठा आरक्षण कक्ष महिन्याभरामध्ये सुरू करू असं आश्वासन मनोज जरांगेंना सरकारनं दिलेलं आहे आणि मराठ्यांसाठी 8 दिवसात हेल्पलाईन सुरू करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलंय। नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जात पडताळणीसाठी या हेल्पलाईनचा वापर केला जाणार आहे आणि पुढच्या 8 दिवसात ही हेल्पलाईन ऍक्टिव्ह होईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे। सध्या आपण दृश्य पाहतोय अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये चर्चा होतीये। काल देखील चर्चा झाली होती पण ती चर्चा यशस्वी होऊ शकली नाही आणि मनोज जरांगेंनी आज शेतात रणरणत्या उन्हामध्ये, भर उन्हामध्ये उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर लागलीच राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत आणि सरकारच्या वतीनं मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी किंवा त्या करण्यासाठी काय हालचाली सुरू आहेत, काय पावलं उचलली जात आहेत, या सगळ्या संदर्भातली कागदपत्र ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मनोज जरांगेंना दाखवली जात आहेत आणि सरकारनं मनोज जरांगेंना आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या महिन्याभरामध्ये मराठा आरक्षण कक्ष सुरू केला जाणार आहे आणि मराठ्यांसाठी 8 दिवसात हेल्पलाईन सुरू करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं गेलंय। नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जात पडताळणीसाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात येईल। कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी SOP देखील तयार केली जाणार आहे। आंदोलकांच्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्याची हमी सरकारनं दिली आहे। कामात हयगय केलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची देखील हमी देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या मागण्या मनोज जरांगेंनी समोर ठेवलेल्या होत्या त्यातल्या काही मागण्यांसंदर्भात सरकारनं आश्वासनं दिलेली आहेत आणि पुढच्या महिन्याभरात ते पुढच्या 15 ते 8 दिवसांच्या कालावधीमध्ये
या मागण्या पूर्ण केल्या जातील यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू झालेल्या आहेत, पावलं उचलली गेलेली आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांसाठी सरकारनं आश्वासनं दिलेली आहेत. आरक्षण कक्ष सुरू केला जाणार आहे, हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे, वारसांना पुढच्या 15 दिवसांमध्ये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे आणि जे कामात हायगय करतायत त्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग सुद्धा केला जाणार आहे. नाही, सगळ्यात 14 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी लिहून आणली असल्याची माहिती आपल्याकडे आहे आणि 14 प्रश्नांमध्ये एक पेनड्राईव्ह देखील दिला जाईल 58,000 नोंदीचा. त्याचबरोबर इतर ज्या त्यांच्या मागण्या होत्या एक आणखी एक मागणी त्यांची होती की आता त्यात उत्तर दिलंय लेखी आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की विभागीय आयुक्त कार्यालयावर घरोघरी जाऊन या ठिकाणी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्या प्रमाणपत्राची देखील माहिती घेतली जाईल आणि या अशा 14 ज्या प्रश्न होते त्याची उत्तरं या ठिकाणी लिखित स्वरूपात विखे पाटील यांनी आणलेली आहेत आणि ती वाचल्यानंतर समाधान जर जरांगे पाटलाचं झालं तर कदाचित हे उपोषण मागे घेतलं जाईल. मात्र अजून त्या मागण्या ज्या लिखित स्वरूपात आणल्यात त्या मान्य होतात का हे पाहणं देखील महत्वाचं निश्चित आहे. मात्र 14 प्रकारच्या मागण्यांची उत्तरं या विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना लिखित स्वरूपात दिलेली आहेत आणि स्वतःच्या सहीनिशी ही जी लिखित स्वरूपाची प्रत आहे ती जरांगे पाटील यांना देण्यासाठी विखे पाटील आलेले आहेत आणि त्या मागण्या त्यांना समजून सांगत आहेत. कृष्णा, सातारा गॅझेट संदर्भात जी जरांगेंची मागणी आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारची काय भूमिका आहे? सातारा गॅझेटच्या मागणी संदर्भामध्ये देखील उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यात कायदेशीर स्वरूपामध्ये प्रक्रिया करून ते लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल असं देखील त्या उत्तरामध्ये म्हटलं गेलेलं आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसेल अशा पद्धतीचा अभ्यास त्याचा सुरू आहे असं देखील म्हटलंय. लवकरात लवकर ते लागू करू असं देखील त्या उत्तरामध्ये म्हटलं असल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे सातारा गॅजेट बाबत देखील सकारात्मक असल्याचं या ठिकाणी सरकारने लेखी स्वरूपामध्ये मनोज जरांगे पाटील यांना या ठिकाणी दिलं असल्याचं आपल्याला समोर येत आहे. प्रज्ञा, कृष्णा, कालची बैठक जरी निष्फळ ठरलेली असली तरी सध्या ज्या बातचिती होत आहेत किंवा सध्या ज्या पद्धतीनं सरकारकडून उत्तरं दिली जात आहेत, आश्वासनं दिली जात आहेत, हे उपोषण जरांगे मागे घेतील अशा काही शक्यता दिसत आहेत? सकारात्मक जर निश्चित उत्तर असतील आणि जर सकारात्मकरित्या त्या मागण्या त्यांना वाटल्या की सरकारने पावलं उचलली आहेत तर ते निर्णय घेऊ शकतात. मात्र सर्वस्वी निर्णय जरांगे पाटीलच थोड्या वेळामध्ये या ठिकाणी घेतील कारण की त्या मागण्या आहेत त्या मान्य होतात का आणि यामध्ये एक स्वतंत्र मंत्रालयात देखील कक्ष सुरू करण्यात येईल अशी देखील मागणी होती. त्या संदर्भात देखील सकारात्मक असल्याचं सरकार सांगण्यात आलंय. आता काही वेळापूर्वी आपण देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया पाहिली आणि आपण पाहिलेलं आहे की सातत्यानं जरांगेंनी देखील मुख्यमंत्र्यांविषयी या सगळ्या प्रकरणात नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की कायद्याच्या चौकटीत राहून आणि संविधानाच्या कक्षेत राहून जे करता येईल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत. निश्चितच मुळामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून केलं तरच ते टिकेल अशा प्रकारची भूमिका सुरुवातीपासून भाजपाची निश्चित आहे. मात्र त्यांच्या ज्या मागण्या या ठिकाणी आहेत त्या मान्य होतात का आणि लेखी स्वरूपात ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मान्य होतात काय पाहणं महत्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ही आपण या ठिकाणी ऐकलेली आहे आणि आता दोघांमध्ये निश्चित चर्चा सुरू आहे. ती चर्चा किती फलदायी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कृष्णा, मनोज जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्यापैकी काही मागण्या सरकारनं पूर्ण करण्याचं सध्या आश्वासन दिलेलं आहे. अन्य काय मागण्या आहेत ज्या संदर्भात मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये सध्या चर्चा होती? सर्व जी मागण्या होत्या त्या संदर्भात प्रत्येक प्रश्नांचं उत्तर त्यांनी या ठिकाणी लेखी याच्यामध्ये दिलेलं आहे. मात्र त्या कितपत मान्य होतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण की 14 उत्तरं सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहेत 14 प्रकारच्या मागण्यांची. त्यामध्ये सातारा गॅजेटियर आहे, त्यानंतर मंत्रालयाचा स्वतंत्र कक्ष स्थापन करणं आहे, ज्या कुणबींच्या नोंदीला प्रमाणपत्र दिली जात नाही त्या संदर्भात सरकारने काय पावलं उचलली आहेत या संदर्भात देखील लेखी आश्वासन विखे पाटील घेऊन आलेले आहेत. शिवाय हेल्पलाईन तयार करणं असेल किंवा इतर ज्या मागण्या त्यांच्या होत्या
त्या संदर्भात देखील पावलं उचलण्यात आले. शिवाय काही अधिकारी होते ज्यांनी अडथळे निर्माण केले, त्यांची चौकशी करण्याचे आदेश देखील शासनानं देण्यात आले. त्यांचा एक अहवाल शासनाला पाठवून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात येईल याचं देखील उत्तर लेखी स्वरूपात देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अन्य काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यानं अशा सगळ्या 14 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत आणि तीच समजून या ठिकाणी सांगितली जात आहेत आणि त्यानंतरच अगदी स्पष्ट होईल की ते त्यांना मागण्या मान्य आहेत किंवा त्यात आणखी दुरुस्ती त्यांना निश्चित काही प्रश्नांची हवी आहे. कृष्णा, आत्ता मराठा समाजासाठी सरकारकडून जी पावलं उचलली जात आहेत, जी आश्वासनं दिली जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची किंवा ओबीसी नेत्यांची नेमकी काय भूमिका आहे? आता या सगळ्या मान्य झाल्यानंतरच त्यांची भूमिका निश्चित कळू शकेल. मात्र सातत्यानं ओबीसीने ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी आंतरवलीमध्ये आंदोलन केलेलं होतं त्याला निश्चित विरोध दर्शवला होता, कारण की ते अन्यायकारक आहे आणि अशा पद्धतीची भूमिका अनेक नेत्यांनी या ठिकाणी ओबीसींच्या घेतलेली होती. त्यामुळे आता या सगळ्यानंतर नेमकं काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं निश्चित महत्वाचं असणार आहे, कारण की जसं मराठा समाजाचं लक्ष आहे की सरकारकडनं काय लेखी स्वरूपात दिलं जात आहे त्याप्रमाणे ओबीसी समाजाचं देखील निश्चित असणार आहे आणि त्यावरती प्रतिक्रिया निश्चितच येईल. मात्र पहिल्यांदा एक अशी गोष्ट आपल्याला निश्चित सांगता येईल की ज्यावेळी अनेक आंदोलनं आंतरवलीमध्ये झाली त्यानंतर काही आंदोलनात प्रतिआंदोलन देखील करण्यात आलेलं होतं. मात्र यावेळी कुठलंही प्रतिआंदोलन या ओबीसी समाजाकडनं करण्यात आलेलं नाही. मात्र निश्चित या सगळ्या अनुषंगानं आता ओबीसी समाजाची काय प्रतिक्रिया येईल हे देखील पाहणं निश्चित महत्वाचं असणार आहे आणि 14 प्रश्नांची उत्तरं लेखी स्वरूपात दिलेली आहेत, ते मान्य होतात की नाही हे देखील आपल्याला थोड्या वेळात कळेल. प्रज्ञा, या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी त्यांच्या समर्थकांना नेमकं काय आवाहन केलंय? नाही, आवाहन निश्चित या ठिकाणी केलेलं होतं की कुणी आज या ठिकाणी येऊ नये आणि या सगळ्या अनुषंगानं आणि त्यामुळे आपण पाहिलं तर ते स्वतः एकटेच या ठिकाणी बसलेले आहेत. काही आता जी अपडेट येते आहे त्यानुसार काही ज्या मागण्या आहेत त्यामध्ये दुरुस्ती त्यांना करून हवी आहे आणि त्यामुळे ती दुरुस्ती नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरती आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र काही मागण्यांमध्ये ज्या लेखी उत्तरं आणली आहेत त्यामध्ये दुरुस्ती त्यांना हवी आहे आणि त्या दुरुस्तीनंतरच आता पुन्हा स्पष्टता मिळू शकेल. आता यात नंतर पुन्हा विखे पाटील दुरुस्ती करण्यासाठी जातात की दुरुस्ती केलेला कागद या ठिकाणी मागवतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. मात्र काही मुद्द्यांमध्ये त्यांना दुरुस्ती हवी आहे अशा चर्चा निश्चित सध्या सुरू आहे. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या सगळ्या बातचीती संदर्भातले आणि आंदोलनासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू.